नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून विविध पदांसाठी भरती घेण्यात येत आहे। आरोग्य विभाग संबंधित 29 जागा भरल्या जात आहे। मोस्ट इम्पॉर्टंट भरती असणारे विद्यार्थी आरोग्य विभागात काम करण्याकरता इच्छुक आहे, कारण इथे तुम्हाला पगार 16,000 ते 25,000 पर्यंत दिला जाणार आहे। वयमर्यादा सुद्धा 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता थेट निवड होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच भरती संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया इथे राबवल्या जात आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। तर इथे बघा, अर्ज करण्याची जी शेवटची तारीख इथे दिलेली आहे, जी 24 जून 2026 या ठिकाणी असणार आहे। तर या दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे आणि जे उमेदवार या पदासाठी पात्र आहे, अर्ज करू इच्छित आहे, अटी व शर्तीची पूर्तता करीत आहेत, अशाच उमेदवारांनी या पदासाठी अर्ज सादर करायचा। तर कोणकोणती पदे इथे भरल्या जात आहेत तर या जाहिरातीमध्ये बघू शकता। टोटल 8 पदे या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे आणि आरोग्य विभाग संबंधित ही पदे या ठिकाणी असणार आहे। तेव्हा जे उमेदवार या आरोग्य विभागामध्ये काम करण्याकरता इच्छुक आहे आणि जे उमेदवार इथे पात्र आहे त्यांनीच इथे अर्ज सादर करायचा। तर सुरुवातीला न्यूरोलॉजी टेक्निशियन या पदासाठी ही पदभरती एक रिक्त पदासाठी होत आहे। 20,000 रुपये प्रति महिना वेतन तुम्हाला या पदासाठी असणार आहे। शिक्षण पात्रता या पदासाठी उमेदवारांनी BPMT म्हणजेच बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी न्यूरोलॉजी या विषयात आरोग्य विद्यापीठामार्फत चालवला जाणारा न्यूरोलॉजी विषय 3 वर्षाचा हा पदवी अभ्यासक्रम या ठिकाणी उत्तीर्ण केलेला आहे आणि 12 महिन्याची इंटर्नशिप या ठिकाणी पूर्ण केलेली आहे, असे उमेदवार न्यूरोलॉजी टेक्निशियन या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। त्यानंतर ऑडिओ कम स्पीच थेरपिस्ट या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती एक रिक्त जागेसाठी होत आहे आणि या पदासाठी 25,000 रुपये ठोक मानधन वेतन प्रति महिना दिला जात आहे। शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी या विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ज्या उमेदवारांनी धारण केलेली आहे आणि श्रावण वाक उपचार किंवा कर्णबधिर क्लिनिक मध्ये काम केल्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव आहे, असे उमेदवार या दुसऱ्या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ या तिसऱ्या पदासाठी 8 रिक्त जागेसाठी ही पदभरती होत आहे। या पदासाठी तुम्हाला वेतन 20,000 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण तुमचं या ठिकाणी बघू शकता, डायलिसिस टेक्नॉलॉजी या विषयामध्ये ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठामधून BSc उत्तीर्ण केलेली आहे किंवा 12वी या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण आहे आणि त्यासोबत 1 वर्ष किंवा 6 महिन्याचं सर्टिफिकेट कोर्स तुम्ही डायलिसिस टेक्नॉलॉजीचा उत्तीर्ण केलेला आहे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट पदासाठी ही पदभरती 12 रिक्त जागेसाठी होत आहे। 16,000 रुपये प्रति महिना सॅलरी तुम्हाला या पदासाठी दिल्या जात आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाचा रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीव रसायनशास्त्र, त्यानंतर जैविक तंत्रज्ञान या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील BSc ची पदवी या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे आणि महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे, असे उमेदवार लॅबोरेटरी असिस्टंट पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। त्यानंतर ECG टेक्निशियन या 5व्या पदासाठी ही पदभरती एक रिक्त जागेसाठी होत आहे आणि या पदासाठी जो वेतन आहे तो 20,000 रुपये प्रति महिना असणार आहे। 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा कार्डिओ टेक्नॉलॉजी या विषयातील BPMT म्हणजेच बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओ टेक्नॉलॉजी हा 3.5 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम या ठिकाणी उत्तीर्ण केलेला आहे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान BSc इन फिजिक्स ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि ECG मधील कामाचा 6 महिन्याचा अनुभव आहे आणि त्यासोबतच महानगरपालिकेच्या खात्यामार्फत येणारी व्यवसाय चाचणी ही परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे, असे उमेदवार ECG टेक्निशियन या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी ही पदभरती 2 रिक्त जागेसाठी होत आहे। 20,000 रुपये ठोक मानधन तुम्हाला वेतन म्हणून या ठिकाणी दिल्या जात आहे आणि या पदासाठी जे शिक्षण पात्रता लागणार आहे इथे बघू शकता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची म्हणजे BSc ची पदवी या ठिकाणी धारण केलेली असणे आवश्यक आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची MSBT DMLT ही पदवी काय उत्तीर्ण केलेली आहे किंवा 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निमवैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयाची पदवी या ठिकाणी धारण केलेली आहे, असे उमेदवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। त्यानंतर औषध निर्माता फार्मासिस्ट करता ही रिक्रुटमेंट एक रिक्त जागेसाठी निघालेली आहे।
20,000 रुपये प्रति महिना सॅलरी तुम्हाला या पदासाठी दिल्या जात आहे. शिक्षण तुमचं राज्य शासनाचा तंत्र शिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पदवी या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे आणि फार्मसी काउन्सिलमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन आहे असे उमेदवार औषध निर्माता या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन या पदासाठी ही पदभरती 3 जागेसाठी निघालेली आहे. 20,000 रुपये ठोक मानधन म्हणून वेतन तुम्हाला या पदासाठी दिल्या जात आहे. शिक्षण तुमचं या ठिकाणी 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्ष किरण विषयातील BPMT म्हणजेच बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी हा पूर्ण वेळ 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे आणि 6 महिन्याची इंटर्नशिप या ठिकाणी पूर्ण केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून किंवा विद्यापीठामधून रेडिओग्राफी ही पदविका या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे किंवा डायग्नोस्टिक सेंटर रुग्णालय येथील क्ष किरण विषयक कामाचा 1 वर्षाचा अनुभव आहे असे उमेदवाराच्या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे. किंवा विज्ञान शाखेमधील 12वी किंवा 12वी MCBC नंतर मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा संस्थेकडून रेडिओग्राफी ही पदविका या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे व डायग्नोस्टिक सेंटर रुग्णालय येथील क्ष किरण विषयक कामाचा 2 वर्षाचा अनुभव आहे अशा उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे. आणि महानगरपालिका खात्यामार्फत येणारी जी वेबसाईट चाचणी आहे ती परीक्षा त्या उमेदवारांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक्सरे टेक्निशियन क्ष किरण तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे 8 पदांची ही पदभरती या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि प्रत्येक पदानुसार त्या पदाची शिक्षण पात्रता, रिक्त जागा आणि वेतन बाबत या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण पात्रते सोबतच तुमच्याकडे MSCIT चे, CCC चे किंवा GSCT चे उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी जी वयोमर्यादा दिलेली आहे ती 18 ते 38 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर निवडीचे निकष आणि कार्यपद्धत कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक अर्हता व मुलाखतीमधून प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे तुमची एक गुणवत्ता यादी तयार करून त्या ठिकाणी तुमची निवड केल्या जाणार आहे. तर मुलाखतीचे ठिकाणी ते बघू शकता अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या ईमेल IDच्या द्वारे तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ आणि माहिती संपूर्ण जे काही भरतीबाबतची असेल ती या ठिकाणी ईमेल IDच्या माध्यमातून कळवल्या जाणार आहे. अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो 15 जून 2026 ते 24 जून 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. आणि अर्ज भरण्याकरता जी अर्ज शुल्क लागणार आहे ती सुद्धा इथे दिलेली आहे. तर इथे बघू शकता 870 रुपये प्लस 18% GST म्हणजेच 157 रुपये GST अशी या ठिकाणी अर्ज फी इथे लागणार आहे. म्हणजेच टोटल 1027 रुपये अर्ज फी या ठिकाणी असणार आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. अर्ज भरताना तुम्हाला या ठिकाणी ही अर्ज फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या अटी व शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्या अटी व शर्ती कशा पद्धतीच्या आहेत, कोणकोणत्या अटी व शर्तीच्या अधीन राहून तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचे त्याची सर्व माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. जाहिरातीची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुपचा लिंक या ठिकाणी दिलेली आहे. तर त्या WhatsApp ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या संपूर्ण भरतीबाबतची जी जाहिरात आहे ती डाउनलोड करून या पदभरतीबाबत माहिती घेऊन या पदांसाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची ही पदभरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.